सुरुवातच एका महत्त्वाच्या बातमीने करूया। ही बातमी आहे राज्यसभेच्या निवडणुकी संदर्भातली। महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे ते आपण बघतोय। राज्यातल्या सगळ्या 285 आमदारांनी मतदान केलेलं असलं तरी 5 वाजता सुरू होणारी मतमोजणी अद्यापही सुरू झालेली नाही। भाजपने झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर आक्षेप घेतलाय। मवियाच्या या तीनही आमदारांचं मत बाद केलं जावं अशी मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केलेली आहे। पण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या हरकतीवर कोणताही निर्णय झालेला नाही। आयोगाने या तिन्ही आमदारांच्या मतदानाचे व्हिडिओ मागवलेले आहेत। ते व्हिडिओ पाहून केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देणार आहे। मात्र हा निर्णय येण्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही आणि त्यामुळे राज्यसभेचा निकाल येण्यासाठी मध्यरात्र उलटण्याची शक्यता अधिक आहे। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। दिवसभर नव्हे गेले कित्येक दिवस आपण राज्यसभेच्या निवडणुकीविषयीच बोलतोय। चुरस यासाठी वाढली कारण 6 जागा आणि उमेदवार 7। त्यामुळे भाजपचा उमेदवार हा राज्यसभेत जातो, तिसरा उमेदवार म्हणजे 6व्या जागेसाठीचा तिसरा उमेदवार भाजपचा जातो राज्यसभेत का शिवसेनेचा दुसरा उमेदवार राज्यसभेत जातो हे बघणं महत्त्वाचं आहे। धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्यापैकी कोणाची वर्णी लागते राज्यसभेत याकरता ही सगळी चुरस होती। त्याच्याविषयी आत्तापर्यंत आपण बोलत होतो। 5 वाजता निवडणुकीच्या निकाल मतमोजणीला सुरुवात होईल असं वाटलं होतं। 6:30 वाजता पहिला निकाल पण आपल्या हातात येईल असं वाटलं होतं, पण तसं काहीच झालेलं नाही। मतमोजणी लांबणीवर पडलेली आहे। सध्या चीफ इलेक्शन कमिशनरकडे तक्रार गेलेली आहे। त्यांनी इकडचा व्हिडिओचं रेकॉर्डिंग वगैरे मागून घेतलेलं आहे। आता ते बघितल्यानंतर ते त्याच्यावरती निर्णय घेतील आणि ते आल्यानंतरच मतमोजणी होणार। त्याच्यानंतर आपल्याला कळेल की बेसिकली संख्या कमी झाली जास्त झाली, त्यांच्या निकालावरती सगळं का अवलंबून आहे। विजय हा निश्चित आहे आणि हा जो आता आपण सगळ्यांना माहिती आहे की जो रडीचा डाव चालू आहे हा आपण सगळेजण बघतोय। आणि मी या ठिकाणच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छिते की महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार त्या ठिकाणी भारी बहुमताने निवडून येतील आणि थोडा वेळ वाट बघू आणि मला वाटतं मतमोजणी सुरू झाल्यानंतर मग आपोआपच उत्तर त्याचं त्याला मिळून जाईल। काँग्रेसकडून देखील काही आक्षेप घेण्यात आलेले आमदारांवर त्याच्यावर काय तक्रार करण्यात आली? नक्की आता ज्या ठिकाणी आतली जी मंडळी होती आतली जी मंडळी होती आणि ज्यांना काही आक्षेपार्ह आढळलं त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगावरती गेलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये तक्रार ते त्या माध्यमातून करत आहेत। राज्यसभेची मतमोजणी लांबणीवर पडलेली आहे। कदाचित मध्यरात्र उजाडू शकते निकाल समोर येण्यासाठी। त्यामुळे विलंबामुळे मवियाची धाकधूक वाढलेली आहे। निकालाला मध्यरात्र होऊ शकते, त्यामुळे याचा फटका मवियाला बसतो का भाजपला हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपनं आक्षेप नोंदवलेला आहे 3 जणांच्या मतदानाला आणि तो आक्षेप त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून कळवलेला आहे। त्यामुळे जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग 3 जणांचे व्हिडिओ बघत नाही मतदानाचे तोपर्यंत पुढे हा विषय सरकत नाही। अत्यंत महत्त्वाची अजून एक बातमी आपण बघणार आहोत। सर्व मंत्र्यांना मुंबईत थांबण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हे आदेश आहेत। भाजप रडीचा डाव खेळतो आहे। काँग्रेस नेत्यांनी भाजपवर हा आरोप केलाय। जे घडतंय ते दुर्दैवी आहे असं भाई जगताप म्हणाले। आमचा विजय निश्चित आहे असा दावाही भाई जगताप म्हणजेच काँग्रेसने केलेला आहे। भाजप हा रडीचा डाव खेळतोय, आम्हीच जिंकून येऊ असा काँग्रेस नेत्यांनी दावा केलेला आहे आणि भाजपवर आरोप पण केलेला आहे। पराभव हा दृश्यपदात आहे ते दिसायला लागल्यामुळे ही सगळी त्यांची रडारडी सुरू झाली। मला खात्री आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा मतमोजणी सुरू होईल एक तासाभराच्या आतमध्ये मुंबईला आणि राज्याला देशाला कळेल की जसं राजस्थानमध्ये 3 निवडून आले महाराष्ट्रामधून 4 निवडून जातील याची आम्हाला खात्री आहे। एक नक्कीच आहे की सर्वांचेच लक्ष सीईसी कडे लागलेलं आहे, चीफ इलेक्शन कमिशनरकडे। आणि एक आपण जर बघितलं तर इथले जे आरओ आहेत, रिटर्निंग ऑफिसर आहेत, त्यांचं एकदम ठाम मत आहे। आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करतो। त्यांनी दिलेला जो इथला निकाल आहे तो अत्यंत स्पष्ट आहे की इथे कुठेही प्रायव्हसी
किंवा सिक्रेसी कुठलाच भंग झालेला नाही असं फुटेजेसवरून त्यांना दिसतंय आणि त्यामुळे त्या सगळे फुटेजेस आता सीईसी सुद्धा तपासत आहे. मला वाटतं दूध का दूध पाणी का पाणी निश्चित प्रकारे होईल. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात आज दिवसभरात काय घडामोडी घडल्या त्या आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सकाळी 9 वाजता मवियाचे राज्यसभेचे उमेदवार हजर झाले. 9:09 दत्ता भरणे यांनी आपला पहिला मतदानाचा हक्क बजावला. 9:16 मतदानाला सुरुवात झाली तरी शिवसेना आमदार ट्रायडंटमध्येच होते. नऊ 9:35 राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 आमदारांनी मतदान केलं. 10:06 राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं 2 मतांचा कोटा वाढवला. 10:23 शिवसेना आमदार विधान भवनामध्ये पोहोचले. 10:41 पहिल्या 1.5 तासात 50% मतदान पूर्ण झालेलं होतं. 11:36 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनामध्ये दाखल झाले. दुपारी 12:25 राज्यसभा निवडणुकीत 238 आमदारांनी मतदान केलेलं होतं. 12:35 जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपकडून हरकत घेण्यात आली. 12:53 भाजपचे आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले. 3:16 राज्यसभेसाठी मतदान पूर्ण झालं. 285 आमदारांनी मतदान केलं. 4:31 भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 3 जणांच्या मतदानावर हरकत नोंदवली तशी तक्रार आयोगाकडे केली. आमचे प्रतिनिधी उदय जाधव दिवसभर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. सगळे अपडेट्स ते आपल्याला देत आहेत. आत्ताही आपण उदय यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. उदय, असं कळतंय की केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हरकत नोंदवली गेलेली आहे भाजपकडून आणि त्यावर अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे कदाचित मध्यरात्र उलटू शकते, मध्यरात्र होऊ शकते निर्णय येण्याकरता. काय अधिक कळतंय? सुवर्ण, खरं तर 4 वाजता आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे संपलेली होती. 285 आमदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला होता. त्यानंतर 5 नंतर मतमोजणीला खरं तर सुरुवात होणं अपेक्षित होतं, मात्र मतमोजणीला सुरुवात झाली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तशी परवानगी आली नाही अशी इथले निवडणूक अधिकारी सांगत होते. पण मुख्य अडचण काय होती या संदर्भातलं, तर भाजपने या संदर्भात आक्षेप घेतला होता की 3 आमदारांनी त्यांच्या मतपत्रिकेत जो आहेत त्या चुकीच्या पद्धतीने हाताळल्या, त्यामुळे त्यांचा आक्षेप तो त्यांच्या पद्धतीने होता. त्या संदर्भात त्यांनी लेखी तक्रार जी आहे भाजपकडनं ती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली गेली आणि त्या संदर्भात लगेच माहिती जी आहे महाविकास आघाडीला देखील मिळाली. त्यानंतर काँग्रेसने आणि लागोपाठ शिवसेनेने देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर तिन्ही जे पत्र होते त्या पत्रांमधल्या मुख्य मुद्द्यांवरती व्हिडिओ जे आहेत ते देखील चेक करण्यात आले. कारण तिन्ही पत्रांमध्ये जो मुद्दा उपस्थित करण्यात आला होता त्यावेळेला नेमकं काय घडलं याचं CCTV फुटेज जे आहे ते तपासण्यात आलं. संपूर्ण व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे ते तपासण्यात आलेलं आहे आणि ते तपासून नंतर आता जे निवडणूक आयोग आहे ते त्या संदर्भात निर्णय देणं जे आहे ते अपेक्षित आहे. मात्र अशीच काहीशी घटना जी आहे साम्य हरियाणामध्ये देखील घडली. हरियाणाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि आता महाराष्ट्राची वेळ आलेली आहे. आता महाराष्ट्राच्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते नेमकं काय निर्णय देतात हे पाहावं लागणार आहे. ते जे काही निर्णय देतील ते सर्वांना मान्य करावा लागणार आहे आणि त्या संदर्भात नंतरच मतमोजणी जी आहे ती सुरू करावी लागणार आहे. मात्र आक्षेप दोन्ही बाजूने आरोप करण्यात आलेले आहेत. त्या सर्वांची शहानिशा करेपर्यंत खूप वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल जो आहे तो लांबणीवरती पडलेला आहे. निकाल लांबणीवर पडलेला आहे. उदय, धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल. या सगळ्या विषयी म्हणजे खरे तर जितेंद्र आव्हाड यांनी जे मतदान केलं त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला, त्या सगळ्या विषयी जितेंद्र आव्हाडांची काय प्रतिक्रिया ती जाणून घेऊया. मला तुमच्याकडनंच समजलं की माझ्यावर ऑब्जेक्शन आलंय. मी जी क्रिया केली आहे, जी मतदानाची क्रिया आहे
त्याच्यातनं माझ्याकडनं ब्रीच झालेलं आहे, म्हणजे काही चूक झालेली आहे ज्याच्यातनं माझं मत बाद व्हावं असं मला तरी कुठलाही गुन्हा वाटत नाही. उगाच महाराष्ट्रासमोर हे जायला नको की आम्ही काही वेगळं केलंय, काही आम्ही चुका केल्या आहेत. अजिबात नाही. यशोमती ठाकूर यांच्याही मतदानावर आक्षेप घेण्यात आला. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. नाही, मला अतिशय आश्चर्य वाटतंय की राजकारण कोणी इतक्या खालच्या दर्जाचं करू शकतं. आम्ही काहीही केलेलं नाही. मी ज्या वेळेला गेले त्यावेळेला मी मतपत्रिका घेतले. माझा नंबर 39 होता. जे त्या ठिकाणी ऑब्झर्वर होते त्यांना जसं दाखवायचं, कारण दाखवून मतदान या ठिकाणी आहे, आणि मी ते दाखवलं आणि मग मतपेटीमध्ये टाकलं. हे लोक उगाचच आरडाओरडा करतायत, उगाचच महाराष्ट्राला वेठीस धरतायत. आमचे प्रतिनिधी अशरफ काझमी यांनी या सगळ्या मतमोजणीच्या प्रक्रियेचं विश्लेषण केलेलं आहे. ते आपण बघणार आहोत, ऐकणार आहोत. देखिए, छानबीन की जो प्रक्रिया है बहुत सरल है कि जो आप विधानसभा में हैं, यहाँ पर आपत्ति हुई है तो उसका जो निराकरण है वो राज्य को ही करना होता है. सीईओ जो राज्य के निर्वाचन आयोग के अधिकारी हैं, सीईओ, वो लोग जाते हैं उनके पास, वो उसको वेरीफाई करते हैं और फिर शिकायत वो मुख्य जो भी उनके तथ्य होते हैं वो मुख्य चुनाव आयुक्त को भेजते हैं. उसी के आधार पर शिकायत पर जो भी का जो नियम सम्मत कार्रवाई की जाती है चुनाव आयोग वो करता है. मुख्य रूप से जो भी शिकायत की जाती है वो स्थानीय ही होती है, तो वहां पर जो शिकायत होती है उसको फिर आगे यहाँ पर फॉरवर्ड किया जाता है और उसमें रिपोर्ट भी लगाई जाती है सीईओ की तरफ से कि आरओ जो वहां पर हैं उन्होंने देखा है, उन्होंने वेरीफाई किया है. उसी आधार पर सीईओ और फिर सीईसी मुख्य चुनाव आयुक्त कार्रवाई करते हैं. जी, आपण तर असं म्हणत होतो की एक साधारण 5:30 पावणे 6 पर्यंत मतमोजणीला सुरुवात होईल. 6:30ला निकाल पहिला हातात पण येईल, पण तसं झालं नाही. जसजसा मतमोजणीला उशीर व्हायला लागला वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. महाराष्ट्रात गुजरातची पुनरावृत्ती तर होणार नाही ना, अशाही चर्चा सुरू झाल्या. 2017 साली राज्यसभा निवडणूक रंगतदार झालेली होती. गुजरातमध्ये नाट्यमय घडामोडी घडलेल्या होत्या. अहमद पटेलांच्या वेळी सुद्धा निवडणूक रंगतदार झाली होती, रंगली होती. अमित शहा यांना मत दाखवल्याचा आक्षेप होता. राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतली अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे, कारण महाराष्ट्राच्या राज्यसभा निवडणुकीत आता गुजरातची पुनरावृत्ती होते की काय असा सवाल उपस्थित केला जातोय. 2017 साली गुजरातमध्ये रंगलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्येही नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. 2017च्या निवडणुकीत भाजपच्या आमदारांनी मतदान प्रक्रियेचा भंग करत आपली मतं अमित शहा यांना दाखवली असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. आणि त्यानंतर मध्यरात्री केंद्रीय निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्यरात्री निकाल देत काँग्रेसचे अहमद पटेल यांचा विजय स्पष्ट केला होता. राज्यसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये आक्षेपनाट्य रंगलंय. महाविकास आघाडीच्या 3 आमदारांच्या मतांवर भाजपने आक्षेप नोंदवलाय, तर सुधीर मुनगंटीवारांच्या मतावर काँग्रेसने आक्षेप नोंदवलाय. असा काहीसा प्रकार 2017 मध्ये गुजरातमधल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी घडला होता. त्यावेळी भाजपकडून अमित शहा, स्मृती इराणी, बलवंत सिंग राजपूत आणि काँग्रेसकडून दिवंगत नेते अहमद पटेल रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपचे आमदार भोलासिंह गोयल आणि राघवभाई पटेल यांनी मतदान प्रक्रियेचा भंग करत आपली मतं अमित शहा यांना दाखवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. रिटेनिंग अधिकाऱ्यांनी काँग्रेसचा हा आक्षेप फेटाळला होता. त्याविरोधात काँग्रेसने मुख्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने यावेळी प्रत्यक्ष मतदानाचा व्हिडिओ फुटेज पाहून भाजपच्या 2 आमदारांनी निवडणूक प्रक्रियेचा भंग केला असा ठपका ठेवला. त्यामुळे काँग्रेसचे अहमद पटेल विजयी झाले. या सगळ्या घडामोडींमुळे 2017ची गुजरातची राज्यसभेची निवडणूक खूपच गाजलेली होती. राज्यसभेचा निकाल लांबणीवर पडलेला आहे. राज्यसभेचं मतदान सुरू असताना महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आक्षेपांची लढत रंगल्याचं पाहायला मिळालं. मतदानावेळी कसे आरोप प्रत्यारोप झाले जाणून घेऊयात.
राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान निकालाच्या आधी भाजप आणि महाविकास आघाडीतला कलगीतुरा अधिक रंगल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या 3 मतांवर भाजपनं आक्षेप घेतला, तर याविरोधात थेट निवडणूक आयोगात धावही घेतली. भाजपनं काँग्रेसच्या आमदार आणि महिला तसंच बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप नोंदवला. तिन्ही मतं बाद झाल्याचं पत्र आरोला दिलं गेलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे नियमानुसार तिन्ही मतं ही बाद होतात आणि आम्ही तशा प्रकारचा अर्ज केलेला आहे आणि निश्चितपणे तो अर्ज मान्य होईल. मान्य नाही झाला तर दिल्ली निवडणूक आयोगापर्यंत आम्ही हे प्रकरण घेऊन जाऊ. दरम्यान महाविकास आघाडीनं भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले. भाजपला पराभव दिसत असल्यानंच त्यांनी आक्षेपाचं राजकारण केल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार निवडून येत आहेत आणि भाजपचा उमेदवार पडतायत. हे ज्या वेळेला भाजपला लक्षात आलं त्यावेळेला तिथं कन्फ्युजन करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये केलं तसं तिथं पोलिंगच्या तिथेही कन्फ्युजन करायचं काम त्या ठिकाणी केलं. भाजपचा हा आक्षेप सुरुवातीलाच फेटाळण्यात आला, पण भाजपप्रमाणेच काँग्रेसनंही भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला. काँग्रेसचे पोलिंग एजंट अमर राजूरकर यांनी मुनगंटीवार यांनी त्यांची मतपत्रिका आशिष शेलार यांच्या हातात दिल्याचा आक्षेप नोंदवला. मुनगंटीवार जी के वोट के बारे में जो मैंने सुनाई दिया मुझे कि कांग्रेस के हमारे पोलिंग एजेंट ने अमर राजूरकर जी ने उनको रिटर्निंग ऑफिसर को शिकायत की है कि इन्होंने बैलेट पेपर को हाथ किसी और को लगाने को वहाँ पर दिया है, जो शायद वहाँ कुछ घटना घटी है, तो वो उसके बारे में फैसला देखते क्या होता. खरं तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे आक्षेप सुरुवातीलाच फेटाळण्यात आले होते, पण भाजपनं मात्र या विरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागितल्यानं मतमोजणी सुद्धा काही काळ लांबली. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीत रंगलेल्या या आक्षेप नाट्याचे पडसाद विधान परिषद निवडणुकीत सुद्धा उमटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरूच झालेली नाही. दरम्यान संजय राऊतांनी भाजपवर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधलाय. भाजपच्या ट्विट अकाउंटला टॅग करत त्यांनी भाजपला टोले लगावलेत. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला. आम्हीच जिंकू, जय महाराष्ट्र @BJP महाराष्ट्र. निवडणुकीच्या 6व्या जागेकरता शिवसेना आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते. मतदान होईपर्यंत शिवसेनेचे नेते तणावात दिसत होते, पण मतदानानंतर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास पाहायला मिळाला. दुपारपर्यंत काहीशा तणावात वावरणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आत्मविश्वास जाणवत होता. शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत संध्याकाळी भगव्या रंगाचा कुर्ता घालून मतमोजणी केंद्रावर आले होते, तर आदित्य ठाकरेही इतर नेत्यांच्या आधी विधिमंडळ परिसरात आले होते. शिवसेना नेत्यांचा आत्मविश्वास त्यांच्या मनासारखं मतदान झाल्याचं सांगत होता. राज्यसभेसाठी एक एक मत हे विजयाकरता मोलाचं होतं. यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या मतदारांना आमदारांना मतदानासाठी विधान भवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता. भाजपचे आजारी आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी ॲम्ब्युलन्समधून विधान भवनामध्ये दाखल होत आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी वॉकरनं चालत येत मतदानाचा हक्क त्यांनी आपला बजावला. राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान सुरू असतानाच भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. निवडणूक निकालात महाविकास आघाडीचा एक संजय धारातीर्थी पडेल असं वक्तव्य अनिल बोंडेंनी केलं. तसं पाहिल्यास संजय राऊत यांची सीट सुरक्षित मानली जाते, पण अनिल बोंडे यांच्या वक्तव्यानं संजय राऊत यांना दगाफटका होणार का अशा चर्चाही सुरू झाल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुरुक्षेत्रावर कोणता संजय धारातीर्थी पडतो याची चर्चा आहे. महाविकास आघाडी मधला संजय कोणता तरी जाणार आहे. नरोवा कुंजरोवा जसं अश्वत्थामाच्या बाबतीत म्हटलं होतं
त्याप्रमाणे कोणता तरी संजय जाणार आहे, 5:30 नंतर माहीत पडेल. आणि तिन्ही भारतीय जनता पक्षाचे सहकारी असलेले आणि सहकारी पक्षासोबत असलेले तिन्ही उमेदवार आदरणीय पीएचडी गोयलजी, डॉक्टर अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे 100% विजयी होणार आहे. कारण देवेंद्र फडणवीसाचा धाक आहे आणि त्यांच्या मनात धूक आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये नक्की कोणाला खुर्ची मिळणार हे काही क्षणात समोर येणार आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बवियाची मतं निर्णायक ठरणार आहेत. काही वेळापूर्वी हितेंद्र ठाकूर हे साधारणपणे दुपारच्या वेळेला हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी असं म्हटलंय की थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होतील, त्यामुळे हे स्पष्ट होईल की आम्ही कुणाला मतदान केलेलं आहे. दुसरीकडे ज्या उमेदवाराला मतं दिली आहेत तोच उमेदवार विजयी होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला होता. परमनंट फायदा कुठे असतो? शेवटी आम्ही इलेक्शन लढतो ती आमच्या विभागातली, आमच्या जिल्ह्याची कामं करण्याकरता, प्रश्न सोडवण्याकरता. ते सोडवण्यामध्ये जे सहकार्य करतील त्यांनाच त्यांच्याबरोबर आम्ही राहू. टेम्पररी फायदे तर आम्ही बघत नाही, परमनंट बघतो. त्याप्रमाणे आम्हाला परमनंट जे आश्वासन मिळाले त्या हिशोबाने आम्ही काम केलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये राज्यसभेचा निकाल यायला मध्यरात्र उजाडेल असं आता सांगितलं जात आहे किंवा अशा चर्चा आहेत. राजस्थानमधील राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं बाजी मारलेली आहे. राजस्थानातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांनी विजय मिळवलेला आहे. सुरजेवाला आणि वासनिक यांना 42 मतं मिळाली आहेत, तर प्रमोद तिवारींना 41 मतं मिळाली आहेत. या विजयानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलेला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघूयात. राजस्थान 3 जागांवर विजयी झालेला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस 3 जागांवर विजयी झालेला आहे. रणदीप सुरजेवाला यांना 42 मतांनी विजय मिळालेला आहे. मुकुल वासनिक यांना 42 मतं मिळालेली आहेत, तर प्रमोद तिवारी यांना 41 मतांनी विजय मिळालेला आहे. तो जब सबको मालूम है कैलकुलेशन हम लोग 126 जो हमारे साथ में हैं, तब मैं पूछना चाहूँगा बीजेपी ने क्यों उम्मीदवार खड़ा किया? जब उनके पास पूरे वोट थे नहीं तभी खड़ा क्यों किया? इसके मायने है कि वो हॉर्स ट्रेडिंग करना चाहते थे और वो हो नहीं पाई उनकी, और बुरी तरह से उनको मुँह की खानी पड़ी. ये राजस्थान की परंपरा रही है हमेशा, और उस परंपरा को तोड़ना चाहते हैं. हम चाहते हैं कि ऐसी परंपरा जो गुजरात के अंदर इन्होंने पैदा कर रखी है और राज्यों में कर रखी है, राजस्थान में नहीं फैलाई लोग. एक एक करके लाख कोशिश भारतीय जनता पार्टी ने करने के बावजूद, हर तरह का प्रलोभन देने की कोशिश करने के बावजूद, चट्टान बनकर वो कांग्रेस के साथ, अशोक गहलोत जी पूरी कांग्रेस के साथ वो खड़े रहे और भारतीय जनता पार्टी के नापाक इरादों को पूरी तरह से नाकामयाब किया है. राजस्थानातील राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांचा विजय झाल्यानंतर बुलढाण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडले आणि पेढे वाटून जल्लोष केला, आनंद व्यक्त केला.